कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मॅडम नेमका केसमध्ये आज काय झालेलं आहे, काय सांगा? आज आमचे वकिलांनी से दाखल केलेला आहे, ज्याच्यामध्ये कोर्ट न्यायाधीश साहेबांनी 29 तारीख दिलेली आहे। नेमकं कोर्टाने काय सांगितलंय? ही तारीख जी आहे ती का मिळाली, नेमकं काय झालं? तारीख जी आहे 29 तारीख त्याच्यासाठी दिलेली आहे, त्या दिवशी आमच्या आर्ग्युमेंट होणार आहे। आणि त्या आमदारकीचं काय झालं? आमदारकीचा जे निकाल आहे बहुतेक 1 एप्रिल जे आहे कोर्टाने संभाजीनगर हायकोर्टामध्ये 1 एप्रिलची डेट दिलेली आहे। काय स्टेटमेंट होतं नाना पाटेकरांचं, ज्याच्यावर तुम्हाला भाष्य करावंसं वाटतं? जसे की नाना पाटेकर साहेबांची मी एक पोस्ट बघितलेली आहे आणि मीडियाची, की ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की जसं ॲलिमनी लीगल आहे तसंच दहेज पण लीगल व्हायला पाहिजे। त्याच्यामध्ये मी त्यांना एकच सांगते की नाना भाऊ, तुम्हाला जे महिला आहे त्यांची व्यथा जे असते, एक महिला जे असते आपला पूर्ण घर परिवार सगळं सोडून आपला अस्तित्व लपवून एक पुरुषचं अस्तित्व निर्माण करते आणि त्यानंतर जरी तो पुरुष तिला सोडतोय रोडवरती, 2 मुला बाळा झाल्यानंतर रोडवरती सोडतोय, तो महिला कुठे जाणार? एलिमनी नाही मागणार, आपला मेंटेनन्स नाही मागणार आणि त्याच्यावरती तुम्ही भाष्य करताय की ते दहेज पण लीगल व्हायला पाहिजे। कशाला दहेज लीगल व्हायला पाहिजे? एक स्त्री जरी नाही असते तो एक पुरुषाचा निर्माण नहीं होता। इतना ही मैं बोलूँगी।